एकदम मस्त बना गाइस. चलो खाता हूँ. गाइस माचीस पण माहिती आहे मला किती रुपयाची आहे? 1 रुपयाला भेटायची माचीस आता 2 रुपये झाले. विचार करा. दॅट्स कॉल द महंगाई गाइस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साहिद. हॅलो गाइज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाइज आता आपण मस्तपैकी सकाळी उठलोय 12 वाजता. म्हणजे गाइज 12 वाजता आता आपल्याला आंघोळ बिंघोळ करून झाले आपली आणि फ्रेश झालोय. आणि आता गाइज चाललोय बघा बाहेर जरा आपल्या बँकेत. तर बँकेत जरा गाइज कॅलेंडर घेऊन येतो 2026चा. तर आपल्याला आता फक्त पासबुक द्यायचं आहे तिकडे आणि लगेच कॅलेंडर भेटतो आपल्याला. अकाउंट नंबर लिहायचा आणि जेवढे अकाउंट नंबर तेवढे कॅलेंडर भेटतात. तर चला बघून येऊ आता आहेत का संपल्यात, कारण खूप दिवस झाले आपण गेलो नाही बँकेत आणि कॅलेंडर आधीच वाटून मोकली होतात. चला जातो आता फटाफट घेऊन येतो. आपल्या एरियातच आहे बँक. जातो आणि घेऊन येतो फटाफट आपला 2026चा कॅलेंडर इयर. फायनली घेतला गाईज आपला कॅलेंडर. भेटलाय आपल्या बघा 2 घेतलेत. सोहमचा 1 आणि माझा 1. आणि आता काय चाललोय आपण उसाचा रस घ्यायला. मम्मीने उसाचा रस मागितले तर तेच घ्यायला चाललोय बघा आता नाक्यावर आपल्या. चला घेऊ आता उसाचा रस आणि मग जाऊ फटाफट घरी. पोचलो आता उसाच्या दुकानात. तर बघा आपला उसाचा रस आता रेडी आहे आणि आता तो भरतोय पिशवी. तर चला आता देतो त्याला पैसे आणि मग निघू आपण घरी जायला. मैं घर आ चुका हूँ और देखो अपना कैलेंडर लाए हो 2, 1 है और 2 है. तो ऐसा अभी लगेंगे घर पे सिर्फ कैलेंडर ही कैलेंडर है गाइज, क्योंकि टोटल हमारे घर में गाइज इस साल के पूरे 5 कैलेंडर पड़े हैं. 5, क्योंकि गाइज 3 कैलेंडर इधर हो अभी इलेक्शन चालू है ना इधर, तो देने आए थे तो उन लोग ने 3-3 बांटे सबके घर में. और अभी ये 2. तो ये वाला कैलेंडर थोड़ा अच्छा लगता है गाइज, क्योंकि ये दिखने में अच्छा लगता है और यही वापरते हैं हर साल. तो अभी आया हूँ और गाइज अभी गन्ना का जूस लेके आया मैं. और गाइज गन्ना का जूस पता है आपको, इलेक्शन के पहले ही 5 रुपये बढ़ा दिए. पहले 10 में मिलता था जो डेली में पीता था कॉलेज से आते वक्त, और अभी लेने गया मम्मी के लिए तो सीधा 15. मैं बोला तूने पैसा कम दिया है. तो बोलता है 15 हो गया बोर्ड पढ़. देखो ऐसे महंगाई बढ़ रही है दिन भर दिन. और अभी गाइज मैं आ चुका हूँ घर में और अभी भूख लगी है. चलो कुछ बनाते हैं आज, क्योंकि मम्मी ने आज कुछ भी नहीं बनाया है खाने के लिए. तो आज देखते, मम्मी का उपवास है आज, संकष्टी है गाइज आज, वो इसलिए मम्मी का उपवास है. और सोहम और मैं ही हूँ घर में. तो देखते हैं अभी क्या बनाता हूँ. मैं सोच रहा हूँ मैगी बना दूँ. घर में पड़ा है गाइज बहुत सारा मैगी. तो चलो अभी बनाता हूँ मैगी. आज मैगी खा के ही पेट भरेंगे मस्तपैकी. तो मस्तपैकी गाइज अभी बन चुके हैं अपना गर्मा गर्म मैगी. और गाइज बहुत टेस्टी बना है. अभी 1 गस खाया मैंने. एकदम मस्त बना है गाइज. चलो खाता हूँ. बहुत भूख भी लगी है और बहुत दिनों बाद मैगी खाने का मज़ा ही अलग होता है गाइज. चलो खाता हूँ अभी फटाफट मैगी पूरा. फटफट 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 भूक लगी है गाइज. तो गाइज आता 9 वाजलेले आहेत आणि आज जाईज आम्ही केक घ्यायला चाललोय, कारण आज आपल्या भावाचा, आपल्या मित्राचा आणि आपल्या जिगरीचा वाढदिवस आहे गाइज. वाढदिवस. आणि गाइज आमच्या मित्राला झाले किती 18-19 वर्ष झाले असेल. आम्ही लहानपणापासून मित्र आहेत. आणि गाइज आज साहिलचा बर्थडे आहे आपल्या. तिथं आता आम्ही रिया आणि रितेश आणि आपले बाकी पोरं अजून जमलेले आहेत. तर आता सर्वजण चाललोय गाइज आम्ही केक घ्यायला. आता आम्ही दोघं या गाडीत आहेत, बाकी येत आहेत. त्यावर जाऊ मस्त केक आणू आपण. साहिल पण आलाय आता, त्याच्या घरी केक कटिंग होता, सेलिब्रेशन गाइज त्याच्या घरी पण होता. तर तो घरचं सेलिब्रेशन करून आता आलाय आमच्यासाठी टाइम काढून. तर चला आता जाऊ आपण पण केक घेऊन येऊ मस्तपैकी. बघा आपल्यासोबत जी रायडर रितेश पण आहे आज. सर्व मित्र आहे, सर्व एकुलते एक आहेत, फक्त एकच नाही. तर तुम्हाला सांगतो मी नंतर कोण नाही. तर चला हा बघा मस्तपैकी चाललो आता आपण. आता केक घेतलाय आपण आणि चला आता केक घेऊन चाललोय आम्ही आता गाडीने रिटर्न, जिथं आपली मित्र आता सर्व जमा आहेत. जाऊ तिकडं केक घेऊन फटाफट आणि आता करू आपण गाइज केक कटिंग.
आपण केक घेतला, स्पार्कल घेतला आणि सुरी घेतली, त्यांनी दिली. पण गाईज स्पार्कल जायला माचेच विसरलेलो बघा. आता माचेस घ्यायला आलो तिकडं, तर चला माचेस घेतली. आणि गाईज माचेस पण माहिती आहे मला किती रुपयाची आहे? 1 रुपयाला भेटायची माचेस आता 2 रुपये झाले. विचार करा. दॅट्स कॉल द महंगाई गाइज. धीरे धीरे महंगाई बढ़ती जा रही है और आपण कुछ कमा नहीं रहे. तर बघा आता पोरांनी फटाके लावल्यात बॉम्ब साहिलच्या वाढदिवसाला. काय स्पॉन्सर बाय तुषारने काय आणलेले फटाके आणि इथं लावले आपण. आणि अजून आपला केक कापायचाच आहे. आपली पोरं अजून काय विचार करतात ते कळत नाही. फायनली साहिलने घेतलाय केक आणि बघा आता स्नॅप काढतोय. काय आता बघा 4 आईस्क्रीम आणि आपला पाठी म्हणजे फालुदा खातोय जिग्नेश. आपले मित्र काय केक तर काय भेटणार नाही वाटतं आज खायला, तर आता आम्ही आईस्क्रीमच आणल्यात मस्तपैकी. तर सर्वांसाठी एक एक आणलंय. घ्या एक एक घ्या भाई, एक एक घ्या. तर बघा 4 आईस्क्रीम आणि +1 फालुदा, स्पॉन्सर बाय आपला जिग्नेश. काय आता आपला बर्थडे स्टार्ट झालाय बघा, सेलिब्रेशन. आणि आपले मित्र आलेत बघा सर्व, इथं 4 इकडं पण आल्यात. आणि आता 2 केक आहेत गाईज. भाईचा बर्थडे आहे ना, केकची कमी नाही पडली पाहिजे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साहिल, हॅपी बर्थडे टू यू. अरे वा वा वा. तर चला आता जाऊ आपण पण भाईला केक भरू मस्तपैकी. माकू आपण. घे रे भाई घे. माकू नको भाई, केक पैशाचे आहेत. घे घे जी घे घे घे. मला काय बोलत नको. तर गाईज आता हळूहळू सर्व मित्र केक भरवत आहेत. आणि रितेशला काही स्पेशल इन्व्हिटेशन पाहिजे केक खेळवायला जा म्हणून. सरकू दे काय व्हिडिओ काढते रे दादा. नाही काढलं. गाईज मस्त लागते चिप्स. सफेद वाला आणले. गाईज आता आपण पोचलोय फायनली केक कटिंग करून डॉमिनोजला बघा. थोडा आपला पार्टी करतात सर्वजण मित्र आपली इथं बसलेत बघा. आणि आता आपली ऑर्डर मेकिंग आहे तिकडं आतमध्ये. तर आलो आपण मस्तपैकी आता केक कट करून आता पेटपूजा करू. आणि काही खूप रात्र पण झाले, आता 11 वाजलेत 11. तर चला बघू आता, वेट करू आपला कधी येतो. ऑर्डर केलेली वस्तू काय ऑर्डर केले जिग्नेशने केले. तर गाईज आता फायनली जाऊन आपला आलेला आहे गाईज पिझ्झा. आणि गाईज खूप वेळ लावला आज पिझ्झावाल्याने, प्रॉपर 30 मिनटं लावलेत आज भेटलं नशीब खायला. ते नशीब आहे आपलं. तर बघा आपला पिझ्झा आलाय. आता आपला जिग्नेश बघा स्लॅब टाकतोय सर्व. आणि इकडे बसले बघा गाईज नुसते बसलेत, नुसते फोनवर फोन. प्रत्येक साईड ऐकतच नाही. इथं आम्ही गप्पा मारतो काय नाही, यांना फोनच पडले. आणि आता आपला आलाय गाईज मस्तपैकी पिझ्झा. आणि गाईज खाऊ आपण. बघा दिसायला तर कसा दिसतोय गच्च करून गाईज मस्तपैकी. घे हाता. फर्स्ट बाईट खातोय आपला तुषार. पैसे दे 138 रुपये. तर गाईज कॉन्ट्रोलही आणलाय. आता कॉन्ट्रो आपल्याला करायचा आहे कोणाला कॉन्ट्रो. चला आता खाऊ तो आम्ही फटाफट. वन साईड गाईज फर्स्ट टाइम खातोय. काय माहिती कशी फर्स्ट टाइम खातोय. पण आलाय बघा आता. कसं वाटतं युवराज? लय टाइम झाला तुला यायला. केक बिक कापून झाला आपला. आली काय बघा केक ठेवलाय आपण मित्रासाठी, तुझ्यासाठी आहे. तो खायचा आहे तुला केक. कसं आहे पिझ्झा? कसा आहे का नाही? इज्जत आहे का नाही पिझ्झाला? नाही मी इकडे बोलतो नाही. काही जिंकलेला आवडला नाही. मी खातोय आता खाऊन काय डिस्टर्ब भूक लागला. आणि काही कामाला होता युवराज. फायनली काय आता आलो आहे पण आपल्या एरियात. आणि काही बघा आता फालुदा खातोय मी. तर येता येता जरा फालुदा घेतला तर तेच खातोय. सर्व मित्र गेली. बऱ्याच दिवसात ट्रिप नंतर आम्ही भेटलो एकत्र. मजा आली. खूप टाईमपास केला आम्ही तिकडं पिझ्झा खाता खाता. आणि गेला आता साहिल पण आला. साहिल आणि मी गाडीतच आलो गावात. साहिलने पप्पाची गाडी आणलेली. तर चला आता खातो मी. एवढा संपवतो मग जातो घरी. आणि काही त्याच व्लॉगला पण आपण इथंच एंड करूया. तर काही हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुन्हा एकदा अशात नवीन व्लॉगमध्ये. साठी गुड नाईट, गुड बाय अँड स्वीट ड्रीम गाईज.